ह्यांना नाही पडलं आपलं कोणाचं काय, ह्यांना कशाचं पडलंय तर फक्त कॉन्ट्रॅक्टरचं पडलंय। तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल तो शक्ती मार्ग किती हजार कोटीचा, 80,000 कोटीचा, किती वर जाणार आहे, 1,24,000 कोटीवर तो मार्ग जाणार आहे। लोक म्हणतील अरे काय चांगला विकास होतोय, मस्त रोड, गुळगुळीत रोड होतोय, काय फरक पडणार आहे। अहो गडकरी साहेब दुसऱ्या बाजूला अजून एक रस्ता बांधतायत नॅशनल हायवेचा, तो पर किलोमीटर किती खर्च आहे, 71 कोटी रुपये पर किलोमीटर। रस्ता किती मोठा आहे, 8 लेन रस्ता आहे, 8 लेन, मोठाच्या मोठा, प्रति किलोमीटर 70 कोटी। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने जो रस्ता आता शक्ती मार्ग मंजूर केला तो आता किती रुपयाला गेलाय, 104 रुपये प्रति किलोमीटर। आणि हा किती लेनचा रस्ता आहे, हा आहे 6 लेनचा, 6 पदरी रस्ता। म्हणजे गडकरींचा 8 पदरी रस्ता 71 कोटीमध्ये बनतो आणि तुमचा डायरेक्ट 104 कोटीवर। आणि आता पुढच्या या बजेटमध्ये त्याच्यामध्ये अजून 24,000ची वाढ ते करणार आहेत। किती रुपयाला जाणार तर 120 कोटीला पर किलोमीटर यांचा रस्ता जाणार आहे। मग किती भ्रष्टाचार आहे याच्यामध्ये, किलोमीटरला 40 कोटी। किती किलोमीटरचा हा रस्ता आहे, 800 किलोमीटरचा रस्ता। कोणाचं गणित आहे बरोबर, 32,000 कोटीपेक्षा जास्त भ्रष्टाचार या एका शक्ती मार्गाच्या माध्यमातून ह्यांचा होणार आहे। दुर्दैव असं हे सरकार काय करतं, देवाचं नाव पुढे करतं, या देवाचं दर्शन होईल, त्या देवाचं दर्शन होईल। अहो दर्शन करण्यासाठी आम्ही जात असतो हो, पण दर्शन करण्यासाठी आम्ही जगलो तर पाहिजे। आणि मग त्या रस्ता त्या देवीच्या नावाने तुम्ही काढता आणि त्याच्यामध्ये तुमची घरं तुम्ही भरत असताल, त्याच्यामध्ये तुम्ही मलिदा खात असताल, तर आमचे शेतकरी काय शांत बसणार नाही। आणि आमचा हा शेतकरी जेव्हा म्हणतो की अरे आम्हाला काहीतरी मदत करा, शेतामध्ये सोयाबीनचं पीक आता पाण्यामध्ये, कपाशी पाण्यामध्ये आहे, तिथं ऊसाचं मोठं नुकसान तिथं झालंय। मग अशा प्रमाणात आमचा शेतकरी जर अडचणीत असेल, मजूर अडचणीत असेल, तेव्हा लोक त्यांना जेव्हा विचारतात अहो मदत करणार का, तर हे सरकार म्हणतं की तिजोरीमध्ये पैसा नाही। म्हणजे गरिबासाठी तिजोरी मोकळी आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी तुमची तिजोरी भरलेली। हजार कोटी रुपये तुम्ही सहजपणे त्या ठिकाणी देता, मग का तुम्ही दुर्लक्ष करता आमच्या शेतकऱ्याकडे।